बघूयात पुढची बातमी। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्या ठाण्यामध्ये प्रकट मुलाखत होणार आहे। ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये फडणवीसांची ही मुलाखत घेतली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या ठाण्यामध्ये प्रकट मुलाखत ही घेतली जाणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये देखील सभा होणार असल्याचं कळतंय। नागपूरमध्ये 8 तारखेला मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत असेल। 8 तारखेला संध्याकाळी हॉटेल सेंटर पॉइंट इथं मुलाखत होणार असल्याची माहिती आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरे बंधूंची 8 आणि 9 तारखेला सामनातून मुलाखत प्रक्षेपित केली जाणार आहे। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत होते। मुंबई महापालिका निवडणुकीतली सगळ्यात मोठी मुलाखत असणार आहे। संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार आहेत। आज मुलाखतीचं चित्रीकरण केलं जाईल। निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे। प्रथमच माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत होते। संयुक्त सभेआधी संयुक्त मुलाखत होते, लक्षात घ्या। आणि त्या दृष्टीनं जिथे ही मुलाखत घेतली जाणार आहे ग्रँड हयात हॉटेलमध्ये, तिथे आता या क्षणी सेट उभारण्याचं काम सुरू आहे। संपेल आता, फार भव्य सेट आहे। माझ्याबरोबर जे मुलाखत घेणार आहेत महेश मांजरेकर आणि मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याविषयी ते दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारतील। ही मुलाखत नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे। सभा कधी घ्यायचा याचं गणित आणि याची मांडणी आम्ही केलेली आहे। 9 तारखेला ही पहिली सभा नाशिकला होते। त्यानंतर माननीय उद्धव साहेब संभाजीनगरला जातात। आम्हाला माहिती आहे सभा कधी घ्यायच्या आणि कशा प्रकारे घ्यायच्या। मुंबईमध्ये मैदान अडवून ठेवलेलं आहे, तो वाद सुरू आहे। म्हणजे शिवसेना किंवा मनसेच्या महायुतीला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतूनं, बरं का, मैदानांवरती दगड ठेवले म्हणजे उगाचच। तर त्याच्यावरती आता आमची चर्चा सरकारशी सुरू आहे।